नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अमृता. स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प. आर्थिक पाहणी अहवालात राज्याचं ढोबळ उत्पन्न घटल्याचं चित्र. दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा बसला फटका. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा कठोर कायदा. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी. याच अधिवेशनात संसदेची मंजुरी घेण्याची शक्यता. एक तरह से हम लोगों ने बिगुल बजाया. भूसंपादन विधेयकाच्या विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 14 पक्ष आले एकत्र. संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रेत बडे नेते झाले सहभागी. विधेयक रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना दिलं निवेदन. राष्ट्रवादीने एकाच वेळी साधली भाजप आणि काँग्रेसची मैत्री निभावण्याची किमया. विधान परिषदेत भाजपशी दोस्तीनंतर काल दिल्लीत मनमोहन सिंग यांना पाठिंबा. त्यांचं समाधान हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन केलं पाहिजे आणि ते होऊ शकतं. काही मार्ग आहेत ते सुद्धा काही सुचवत आहेत. त्यातला चांगला मार्ग जो सगळ्यांनाच पटेल असं स्वीकारावा. प्रस्तावित मेट्रो 3 प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांनी भेटावं. शिवसेनेनं केली मागणी. आजच्या गिरगाव बंदमध्ये शिवसेना मनसे सोबत काँग्रेसही होणार सहभागी. पानसरेंच्या हत्येनंतरही राज्यात गुन्हेगारी घटल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा. अजित पवारांसोबतच्या खडाजंगीनंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला युक्तिवाद. कर्नाटकात केगुडी कॅम्पवर प्रशिक्षित हत्तीने चढवला. दुसऱ्या हत्तीवर आणि माहुतावर हल्ला. हत्ती आणि माहूत ठार. सिंधुदुर्गात हत्ती पकड मोहिमेसाठी आणलेल्या प्रशिक्षित हत्तीचा प्रताप. आणि आजपासून वर्ल्ड कप मध्ये रंगणार क्वार्टर फायनलची धूम. पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला श्रीलंकेशी. यानंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात. सुरुवात करूयात राज्यातल्या बातम्यांपासून. राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होईल. देवेंद्र फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल संध्याकाळी अर्थसंकल्पावरनं शेवटचा हात फिरवला. त्यापूर्वी काल विधानसभेत राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार राज्याचं ढोबळ उत्पन्न घटलेलं आहे. कमी पावसामुळे सगळ्यात मोठा फटका कृषी क्षेत्राला बसलाय. कृषी क्षेत्रामध्ये 12% घट होण्याची शक्यता आहे. गुन्हेगारीच्या मुद्द्यावरनं काल विधानसभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले. राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय असा आरोप अजित पवारांनी केला आणि त्याला लागलीच मुख्यमंत्र्यांनी हे आधीच्या सरकारचं पाप असल्याचं प्रत्युत्तर दिलं. राज्यात गुन्हेगारांच्या विरोधात दोष सिद्ध होण्याचं प्रमाण वाढल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत, पण त्याचं श्रेय या सरकारने घेऊ नये असं उत्तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभागृहाबाहेर दिलं. तासगाव आणि बांद्रा पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवार न देण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. तासगावमध्ये राष्ट्रवादी समोर अपक्ष उमेदवार तर बांद्रा पूर्वेला शिवसेनेच्या विरोधात MIM अशी लढत होण्याची शक्यता आहे. तासगावमध्ये RR पाटील आणि बांद्रामध्ये शिवसेनेचे बाळा सावंत यांच्या निधनामुळे पोटनिवडणुका होत आहेत. मेट्रो 3 प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज शिवसेनेने गिरगाव बंद पुकारलाय आणि या बंदला मनसे आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिलाय. तसंच मेट्रो 3ला विरोध करण्यासाठी शिवसेना आज विराट मोर्चाही काढणार आहे. मेट्रो 3 प्रकल्प हा भुयारी असणार आहे, पण गिरगाव येथे मेट्रो रेल्वे स्टेशन बनवण्यासाठी प्रकल्पग्रस्त 777 कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली. या बेघर होणाऱ्या कुटुंबांचं 500 मीटर्सच्या परिसरात योग्य पुनर्वसन करण्याची मागणी शिवसेनेने केली. त्यासाठी सत्तेत असलेल्या सेनेने रस्त्यावर उतरून आंदोलनही सुरू केलंय. मुख्यमंत्र्यांनी काल अधिवेशनात गिरगावातल्या प्रकल्पग्रस्तांना 405 चौरस स्क्वेअर फुटांची घरं देऊन पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलंय, पण गिरगावकर मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. गिरगाव कृती समिती मुख्यमंत्र्यांकडे प्रकल्प सुरू होण्याआधी पुनर्वसन करण्याची लेखी मागणी करते. महानंदाच्या 7 संचालकांची हकालपट्टी करण्यात आली. हे 7ही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. परवानगीशिवाय केलेला परदेश दौरा त्यांना भोवलाय. या 7 संचालकांना 5 वर्ष महानंदाची निवडणूक लढवता येणार नाहीये. सरकारची पूर्व परवानगी न घेताच
या 7 सदस्यांनी चीन आणि इस्रायलचा दौरा केला होता। या दौऱ्यामध्ये लाखोंची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे 33 पैकी 7 संचालकांवरती दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी कारवाई केली आणि त्यांचं पदही रद्द करण्यात आलंय। ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप निलंबित संचालिका वैशाली नागवडे यांनी केलाय। कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येपूर्वी आणि त्यानंतरही आपल्याला धमकीची निनावी पत्र आली होती असं श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी काल सांगितले। धरणग्रस्तांची चळवळ, पवन चक्क्यांच्या विरोधी आंदोलनं आणि दलित वंचितांसाठी काम करता ही चांगली गोष्ट आहे, पण मुस्लिमांचा अनुनय कशासाठी करता, विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष का झालात, असे प्रश्न या पत्रांमध्ये विचारण्यात आलेत। सोबतच सनातन प्रभातचा अंकही आपल्याला सोमवारी पोस्टाने आल्याचं पाटणकर यांनी सांगितलंय, पण या पत्रांबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही। राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका वाडा तालुक्यातल्या शेतकऱ्याला बसलेला आहे। वाडा तालुक्यातल्या जाळे गावातल्या शांताराम गोरे या 58 वर्षाच्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली। गोरे यांच्यावर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं 2,28,000चं तर बँक ऑफ महाराष्ट्राचं 9,73,000चं कर्ज होतं। अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेतातली हरभरा, घेवडा, बाजरी, पालेभाज्यांसह आंबा आणि केळीचं देखील नुकसान झालं। त्याचप्रमाणे त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे। त्यांच्याकडे असलेल्या जनावरांना अवकाळी पावसात पेंढा आणि चारा भिजून खराब झालेला आहे आणि जनावरांना खायला काय घालायचं याची चिंता देखील त्यांच्या समोर होती। मनमाडमध्ये वाळू माफियांनी 2 सरकारी अधिकाऱ्यांवरती जीवघेणा हल्ला केला। अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या डंपरचा नांदगावचे तहसीलदार सुदाम महाजन आणि मंडल अधिकारी कैलास चौधरी पाठलाग करत होते। वाळू माफियांनी त्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारायचा प्रयत्न केला। सुदैवाने या घटनेत दोन्ही अधिकारी बचावलेले आहेत। पोलिसांनी वाहन चालक भगवान लखारे याला पकडलंय, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पण या घटनेमुळे वाळू माफिया किती उद्दाम झालेत याची पुन्हा एकदा प्रचिती आली। भुसावळ MIDC मधल्या स्वस्तिक बॅटरी इंडस्ट्रीज या कंपनीला काल आग लागली। कंपनीत मधमाशांचं पोळं तयार झालं होतं आणि या मधमाशांना बाहेर काढण्यासाठी पोती जाळण्यात आली, पण या आगीने अचानक रौद्र रूप धारण केलं, त्यामुळे प्लास्टिकचं सगळं साहित्य जळून खाक झालं। या आगीमुळे 8 ते 10 लाखांचं नुकसान झालंय। सिंधुदुर्गात हत्ती पकड मोहिमेसाठी आणण्यात आलेल्या कर्नाटकच्या 4 प्रशिक्षित हत्तींपैकी गजेंद्र या एका हत्तीने कर्नाटकमधल्या केगुडी कॅम्पवरती एका हत्तीवर हल्ला करून त्याला ठार मारले। हा हल्ला रोखायला गेलेला गजेंद्र हत्तीच्या माहुताला देखील या हत्तीने पायदळीत उडवलं आणि या माहुताला देखील आपले प्राण गमवायला लागलेत। हल्ला करून केगुडीच्या जंगलात पळून गेलेल्या या हत्तीला डॉक्टर उमाशंकर यांच्या पथकाने पुन्हा जेरबंद करून केगुडी कॅम्पवरती आणलंय। पाहुयात काही राष्ट्रीय घडामोडी। देशामध्ये काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने काल यासंबंधीच्या कायद्याला मंजुरी दिली। या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना 10 वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला। या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना निपटारा समितीकडे जायची परवानगी नसेल आणि चुकवलेल्या कराच्या तिप्पट दंड आकारण्यात येईल। भूसंपादन कायद्याच्या दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात विरोधी पक्षांनी काल थेट राष्ट्रपतींची भेट घेतली। संसद ते राष्ट्रपती भवन अशी पदयात्रा त्यांनी काढली। 14 राजकीय पक्षांचा या मोर्चात समावेश होता। सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते या पदयात्रेत सहभागी झाले। त्यातले 26 खासदार राष्ट्रपती भवनात गेले। त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना निवेदन दिलं। भूसंपादन विधेयक मंजूर होण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी विरोधकांनी केली। हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे। राष्ट्रवादीच्या खासदारांनी काल माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। कोळसा खान घोटाळा प्रकरणी आपला संपूर्ण पाठिंबा दर्शवण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मनमोहन सिंग यांना भेटलं। डॉक्टर मनमोहन सिंग यांना कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यावं लागलं तरी आमचा पक्ष त्यांच्या सोबतच असल्याचं शरद पवार यांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं। तसंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा प्रामाणिकपणा आणि सचोटी पूर्ण जगाला माहीत असल्याचंही पवार म्हणाले।
काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUIच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील काल माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। कोळसा घोटाळा प्रकरणी डॉक्टर मनमोहन सिंग यांना समन्स बजावण्यात आले। या लढाईमध्ये आपण सिंग यांच्या सोबत आहोत असं NSUIच्या नेत्यांनी सांगितलंय। डॉक्टर सिंग यांना खोट्या आरोपात गोवण्यात आलाय असा आरोप देखील या शिष्टमंडळाने केलाय। तर सत्य बाहेर येईलच असा विश्वास डॉक्टर सिंग यांनी व्यक्त केलाय। देशाचे पंतप्रधान म्हणून आपण सर्वोत्तम क्षमतेचा वापर केला असल्याचंही त्यांनी या शिष्टमंडळाला सांगितलंय। आपमधली दुफळी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेत। पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतनं हकालपट्टी करण्यात आलेले प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्याशी पुन्हा एकदा जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला। अरविंद केजरीवाल लवकरच भूषण यांची भेट घेतील असे संकेत देण्यात आलेत। त्याबरोबरच इतर राज्यांमध्ये देखील पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। आपमध्ये दुफळी पडण्यामागे हाही एक महत्त्वाचा मुद्दा होता। ऑगस्टा वेस्टलँड खरेदी घोटाळ्यासंबंधी आणखीन काही माहिती समोर येते। या खटल्यातला मुख्य आरोपी क्रिस्टियन मिशेल यांनी निवृत्त एअर मार्शल गौतम नय्यर आणि त्यांच्या कुटुंबाच्या परदेश वाऱ्यांसाठी 56 लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे। पण नय्यर यांनी या आरोपांचं खंडन केले। आपण काहीही चूक केलेली नाही असं नय्यर यांनी म्हटलंय। या हेलिकॉप्टरच्या खरेदीमध्ये किंवा इतर कोणत्याही संरक्षण करारांशी आपला संबंध नाही असं त्यांनी CNN-IBNला बोलताना सांगितलंय। तसंच या खटल्याच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे। एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने नय्यर यांना चौकशीसाठी समन्स बजावले। IAS अधिकारी DK रवी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कर्नाटकात जनक्षोभ उसळलाय। रवी ज्या कोल्हार जिल्ह्यात उपायुक्त म्हणून काम करत होते तिथे काल कडकडीत बंद पाळण्यात आला। तसंच बंगळुरूमध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली। संतप्त जमावाने रस्त्यांवर टायर जाळले आणि वाहतूकही अडवली। रवी यांच्या मृत्यूची CBI चौकशी करण्यात यावी अशी मागणी निदर्शक करत होते। कोलारचे आमदार वार्थर प्रकाश यांच्या घरावर जमावाने दगडफेक केली पण त्यांना पिटाळून लावण्यात यश आलं अशी माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान काल रवी यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। DK रवी यांच्या संशयास्पद मृत्यूचे पडसाद काल कर्नाटकाच्या विधानसभेत देखील उमटले। विरोधकांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली आणि या प्रकरणी CBI चौकशीची मागणी केली। रवी यांच्या मृत्यूची CID तर्फे चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली। गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब करायला लागलं। एका मंत्र्याने DK रवी यांच्यावर दबाव टाकला होता। सरकार या मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप विरोधकांनी केलाय। पश्चिम बंगालमध्ये एका 72 वर्षाच्या ननवरती सामूहिक बलात्कार प्रकरणी कालही अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले। पाटण्यामध्ये शेकडो ख्रिश्चन नागरिक रस्त्यावर उतरले। त्यामध्ये नन्सची संख्या मोठ्या प्रमाणावर होती। हातामध्ये फलक घेऊन आणि मेणबत्त्या पेटवून त्यांनी या घटनेचा निषेध केलाय। तसंच देशभरात चर्चेसवरती हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय त्याचाही या नागरिकांनी निषेध केला। कोलकात्यामध्ये देखील ख्रिश्चन नागरिक आणि नन्सनी या सामूहिक बलात्काराचा विरोध केलाय। CNN-IBNचा इंडियन ऑफ द इयर हा कार्यक्रम काल दिमाखात पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदींना इंडियन ऑफ द इयरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। अरुण जेटलींना पॉलिटिशियन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। इस्रोच्या शास्त्रज्ञांना लाईफ टाईम अचीव्हमेंटने गौरवण्यात आलं। तर प्रसिद्ध इंग्रजी लेखक चेतन भगत हे 2014चे बेस्ट ऑथर ठरलेत। उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा गौरव गेल्या 8 वर्षांपासून या कार्यक्रमात केला जातो। उपराष्ट्रपती हमीद अन्सारी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते। ब्रेकनंतर आता पाहूयात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। ओसामा बिन लादेनचा शोध घेण्यात अमेरिकेला मदत करणारे डॉक्टर शकील आफ्रिदी यांच्या माजी वकिलाची हत्या करण्यात आली। समीउल्ला खान आफ्रिदी असं या वकिलाचं नाव आहे। पेशावरमध्ये हल्लेखोरांनी आफ्रिदी यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले। ओसामाच्या मृत्यूनंतर डॉक्टर आफ्रिदी यांच्यावर पाकिस्तानात खटला चालवण्यात आला होता, पण तो अमेरिकेला मदत केल्याबद्दल नव्हता, तर दहशतवाद्यांना पैसे आणि वैद्यकीय मदत पुरवून देशाविरोधात कट कारस्थान रचल्याचा त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता। इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल मतदान झालं। त्यामध्ये लाखो इस्रायली नागरिकांनी सहभाग घेतला। ही निवडणूक म्हणजे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या 6 वर्षांच्या कारभारावरचं सार्वमत ठरले। अलीकडच्या काळात नेतन्याहू यांना होणारा विरोध वाढत होता, पण आपण सलग चौथ्यांदा निवडून येऊ असा विश्वास त्यांना वाटतोय। नेतन्याहू यांच्यासमोर झियानिस्ट युनियनचे तुलनेने तरुण नेते इसाक हेर्झोग यांचं आव्हान आहे। एक्झिट पोलच्या पहिल्या फेरीत
दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढाई असल्याचं दिसतंय. जेरुसलेमजवळ काल पॅलेस्टिनी निदर्शकांचा इस्रायली सैनिकांशी संघर्ष झाला. माले अदुमीम या ठिकाणी जमिनीच्या मालकी हक्कावरनं पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा वाद आहे. या ठिकाणी इस्रायल जूनच्या वसाहती उभारण्याचा डाव करत असल्याचा पॅलेस्टिनी नागरिकांचा आरोप आहे. ही जागा जेरुसलेम आणि पश्चिम किनारपट्टीच्या दरम्यान आहे, पण ही जागा गाझा पट्टीला लागून आहे, त्यामुळे पुढच्या वापरासाठी पॅलेस्टाईनला ती हवी आहे. आफ्रिकी खंडातल्या हैती या देशामध्ये अखेर सार्वत्रिक आणि अध्यक्षीय निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अध्यक्ष मायकेल माटले यांनी यासंबंधीची घोषणा केली. निवडणुका घेतल्या जाव्यात या मागणीसाठी हैतीमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून निदर्शनं सुरू होती. या वर्षाच्या अखेरपर्यंत संसदेच्या आणि अध्यक्षपदाच्या निवडणुका होतील असं अध्यक्षांच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. 2011 मध्येच या निवडणुका व्हायला हव्या होत्या, पण राजकीय संघर्षामुळे त्या आतापर्यंत झाल्या नव्हत्या. रशियाची सदर्न मिलिटरी डिस्ट्रिक्ट आणि एअरबोर्न फोर्सेस आता अधिक सज्ज असल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलंय. रशियामध्ये लष्करी सरावाचा आठवडा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने लष्करी सिद्धतेची चाचणी घेतली जाते. सोमवारी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीत या सरावाला सुरुवात झाली. रशियाचा क्रिमियामध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्र तैनात करण्याचा विचार आहे. अमेरिकेमधल्या ओक्लाहोमाच्या जंगलात सोमवारी रात्री अचानक आग लागली. त्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना तातडीने जागा रिकामी करण्याचे आदेश दिलेत. या आगीमुळे आतापर्यंत 23,000 एकरांचं क्षेत्र जळून खाक झालंय. यामध्ये अडकलेले प्राणी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपडतायत. या आगीचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. ही आग साधारण 11 किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे, पण जोरदार वारे येत असल्याने आग आणखीन पसरत चालली होती. अमेरिकेतल्या ओहायो शहरातल्या रस्त्यांवरती सोमवारी बर्फ साचला. गेल्या आठवड्यात हा बर्फ माउमी नदीतनं वाहत आला. त्यातला काही बर्फ पाण्याच्या दाबाने रस्त्यावर आला. त्यामुळे रस्त्यालगतची कुंपणं, रस्ते आणि इतर बांधकामांचं नुकसान झालं. याशिवाय वाहतुकीला देखील अडथळे निर्माण झाले. आता नदीकडे जाणारा मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्यासाठी बर्फ वितळण्याची वाट पाहायला लागणार आहे. पण या प्रकारामुळे नागरिक मात्र हैराण झाले. ब्राझीलमध्ये उत्तर अमेझॉनमध्ये पूर आल्याने तब्बल 20,000 नागरिकांना याचा फटका बसलाय. या भागात काही दिवसांपूर्वी पुरुष नदीला पूर आला. त्यामुळे या भागातल्या 8 शहरांमध्ये पुराचं पाणी साचलंय. बोकोडो एकर या शहरामध्ये नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्यात आली. या शहराच्या पाणी साठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने नागरिकांना पिण्याचं पाणीही मिळत नाहीये. अनेक घरं पाण्याखाली गेलेत. अशा नागरिकांना सरकारी तंबूंमध्ये आश्रय देण्यात आलाय. अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्स शहरामध्ये 1992 मध्ये इस्रायली दूतावासात झालेल्या बॉम्बस्फोटाला काल 23 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने या बॉम्बस्फोटात ठार झालेल्यांचे नातेवाईक आणि या हल्ल्यातनं वाचलेले स्मृती कार्यक्रमासाठी काल एकत्र जमले होते. इस्रायल स्क्वेअर या ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 22 जण ठार झाले होते, तर शेकडो जण जखमी झाले होते. जमलेल्यांनी 1 मिनिट मौन पाळून आणि फुलं वाहून मृतांना आदरांजली वाहिली. बेल्जियममध्ये गेल्या 6 वर्षांमध्ये इच्छामरण घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढलेली आहे. घेंट आणि ब्रुसेल्स विद्यापीठांनी यासंबंधी केलेल्या संशोधनात ही बाब उघड झाली आहे. बेल्जियममध्ये 2002 मध्ये इच्छामरणाला परवानगी देण्यात आली. 2007 मध्ये एकूण मृत्यूंपैकी 1.9% मृत्यू इच्छामरणामुळे ओढवले होते. आता हे प्रमाण 4.6% गेलंय. इच्छामरणाची विनंती करणारे सामान्यतः उच्च शिक्षित आणि 65 ते 79 वयोगटातले असल्याचं समोर आलंय. पाहुयात क्रीडा विश्वातल्या घडामोडी. वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. लीग मॅचेस संपल्यात आणि आता सुरू होणार आहे ती क्वार्टर फायनलची धूम. पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये आज मुकाबला रंगणार आहे तो वर्ल्ड कप मधल्या 2 प्रबळ दावेदारांचा. सिडनीच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवरती भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेमध्ये आजचा हा मेगा मुकाबला रंगणार आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही टीम्स या वर्ल्ड कपच्या प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे ही मॅच म्हणजे वर्चस्वाची लढाई आहे यात शंका नाही. श्रीलंकेचे बॅट्समन सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहेत. संगकारा आणि दिलशान तुफान फटकेबाजी करतायत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला लंकेच्या बॅट्समनचं आव्हान असणार हे नक्की आहे. पण लंकेचे बॉलर्स फार काही खास कामगिरी करू शकलेले नाहीयेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग देखील तितकीच धडाक्यात चालतेय.
या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्रवास तगडा झालेला आहे। लीगमधल्या 6 पैकी 4 मॅचेसमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवलाय, तर 2 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करायला लागलाय। आपल्या याच कामगिरीच्या जोरावरती ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिकेने दुसरं स्थान पटकावलं होतं। ग्रुपमध्ये फक्त टीम इंडिया आणि पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केलाय, त्यामुळे त्यांच्यासाठी क्वार्टर फायनलचं आव्हान जरा कठीण जाणार आहे। या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचा प्रवास तगडा झालाय। लीगमधल्या 6 पैकी 4 मॅचेसमध्ये श्रीलंकेने विजय मिळवलाय, तर 2 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करायला लागलाय। आपल्या याच कामगिरीच्या जोरावर ग्रुप ए मध्ये श्रीलंकेने तिसरं स्थान पटकावलं होतं। ग्रुपमध्ये फक्त न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव केलाय, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य टीम समोर त्यांच्यासाठी क्वार्टर फायनलचं आव्हान थोडं कठीण जाण्याची शक्यता आहे। दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेदरम्यानच्या मॅचमध्ये सगळ्यांचं लक्ष असेल ते 2 खेळाडूंवरती। हे दोन्ही खेळाडू आपापल्या टीमसाठी मॅच विनर ठरलेत। या मॅचमध्ये मुकाबला रंगेल तो एबी डिव्हिलियर्स आणि कुमार संगकारा दरम्यान। संगकाराने 6 मॅचमध्ये 4 सेंचुरी ठोकत 496 रन्स केलेत, तर डिव्हिलियर्सने 6 मॅचमध्ये 1 सेंचुरी 2 हाफ सेंचुरी ठोकत 417 रन्स केलेत। संगकाराचा हायेस्ट स्कोर ठरला 124 रन्स, तर डिव्हिलियर्सने तब्बल 162 रन्सची नॉट आउट तुफानी खेळी केली आहे। दक्षिण आफ्रिकेचा हुकमी एक्का जरी एबी डिव्हिलियर्स ठरला असला तरी आफ्रिकेच्या इतर बॅट्समननी देखील कमालीची कामगिरी केली। हाशिम अमला, फॉफ डु प्लेसी, डेव्हिड मिलर, रायली रुसो आणि जेपी ड्युमिनी यांनी कमालीची बॅटिंग करत नेहमीच दक्षिण आफ्रिकेला मोठा स्कोर उभारून दिलाय, त्यामुळे लंकेच्या बॉलर्सना दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या बॅट्समनचा सामना करायला लागणार हे नक्की। दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग जितकी तगडी आहे तशीच त्यांची बॉलिंगही अचूक आहे। मॉर्नी मॉर्केल आणि डेल स्टेन सारखे तेज तर्रार बॉलर्स दक्षिण आफ्रिकेकडे आहेत। इम्रान ताहिर सारखा विकेट टेकिंग स्पिनर आहे, त्यामुळे खोऱ्याने रन्स करणाऱ्या लंकेच्या बॅट्समनना दक्षिण आफ्रिकेचे बॉलर्स रोखतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रीलंकेतर्फे कुमार संगकाराने तुफान रन्स केलेले आहेत, पण त्याला तितकीच उत्तम साथ दिलेली आहे ती तिलकरत्ने दिलशानने। दिलशानने 2 सेंचुरीज 1 हाफ सेंचुरी ठोकत रन्सची बरसात केली, तर लाहिरू थिरिमाने आणि कॅप्टन अँजेलो मॅथ्यूजने देखील लंकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली। पण या वर्ल्ड कपमध्ये माहेला जयवर्धने मात्र फार काही चमकलेला नाहीये। या वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटिंगचा धडाका लंकेने दाखवलाय, पण बॉलिंगमध्ये त्यांना तितकीशी कमाल करता आलेली नाहीये। त्यांचा सगळ्यात अनुभवी आणि खतरनाक बॉलर लसिथ मलिंगा देखील या वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरलाय। इतकंच नाही तर सुरंगा लक्मल, अँजेलो मॅथ्यूज आणि थिसारा परेरा देखील काही कमाल करू शकत नाहीये, त्यामुळे लंकेची बॉलिंग ही दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या बॅटिंग समोर कमजोर ठरू शकते। वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका तब्बल 4 वेळा यापूर्वी आमने सामने आले, त्यात दक्षिण आफ्रिकेने 2 वेळा बाजी मारली आहे, तर श्रीलंका एकदा विजयी ठरले, त्यातली एक मॅच टाय झाली होती। त्यामुळे आजच्या करो या मरोच्या मॅचमध्ये कोण बाजी मारतं हे बघणं सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय असेल। साऊथ आफ्रिकेची बॅटिंग जरी तुफान असली तरी मोठ्या स्कोरचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची नेहमीच दाणादाण उडाले। 300 रन्सच्या मोठ्या स्कोरचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला तब्बल 10 वेळा पराभव पत्करायला लागलाय, तर फक्त 3 वेळा दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवलाय। त्यामुळे टॉस का बॉस दक्षिण आफ्रिका या पुढच्या मॅचमध्ये ठरते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाहुयात एंटरटेनमेंट जगातल्या घडामोडी। NH10 या सिनेमाची सुरुवात पहिल्या दिवशी थंड झाली होती। अनुष्का शर्माची ही पहिली निर्मिती आहे, पण नंतर मात्र सिनेमाकडे प्रेक्षक वळायला लागलेत आणि वीकेंड कलेक्शन पोहोचलं ते 13 कोटींपर्यंत। सिनेमाचं बजेट आहे 14 कोटी। हरियाणामधली भीषण परिस्थिती NH10 मध्ये दाखवलेली आहे। नील भूपलाम आणि मेरीकॉम फेम दर्शन कुमार यांच्या जबरदस्त भूमिका देखील या सिनेमात आहेत। क्रिकेट वर्ल्ड कपमुळे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकमेकांना भेटू शकत नाहीयेत, पण ते एकमेकांच्या कामाची दखल मात्र घेत आहेत। नुकताच विराटने NH10 सिनेमा पाहिलाय आणि ट्विटरवर त्याने अनुष्काचं खूप कौतुक केलंय आणि विराटने या मेसेजमध्ये आपल्या प्रेमाचा थेट उल्लेखही केलाय। सुशांत सिंग राजपूतचा डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी येत्या 3 एप्रिलला रिलीज होतोय। सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रमोशनसाठी स्पेशल व्हिडिओ रिलीज केलाय, त्यामध्ये बचके बक्षी या गाण्यावर सुशांतचा डान्स आहे। या व्हिडिओचं संगीत स्नेहा खानवलकर आणि दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जी यांचं आहे।
डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी 3 एप्रिलला रिलीज होतोय आणि या सिनेमासोबतच पिकू सिनेमाचं ट्रेलर देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, इरफान खान यांच्या भूमिका असलेल्या पिकू बद्दल बरीच उत्सुकता आहे. त्यामुळे रसिकांसाठी ही डबल ट्रीट असणार आहे. अभिनेत्री झीनत अमान 70च्या दशकातली सेक्स सिम्बॉल होती, तर सनी लिओन आजच्या काळातली. सनीचा एक पहेली लीला हा सिनेमा रिलीजच्या आधीच चर्चेत आहे. त्यातल्याच तिच्या भूमिकेची तुलना 1978 मधल्या सत्यम शिवम सुंदरम मधल्या झीनतची होते आणि यावरती झीनत अमानने देखील तिचं कौतुक केलंय. मस्ती आणि ग्रँड मस्ती सिनेमांनंतर आता मस्ती 3 सिनेमा देखील तयार होतोय. दिग्दर्शक मिलाप जवेरीने हे सांगितलेलं आहे. विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी आणि रितेश देशमुख पुन्हा एकदा या तिसऱ्या मस्ती सिनेमात असणार आहेत. काही महिन्यातच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. सलमान खानच्या बीइंग ह्युमन या संस्थेने काश्मीरमध्ये ब्लँकेट्स वाटली. गेल्या सप्टेंबरमध्ये काश्मीरमध्ये आलेल्या पुराने अनेक गावं उद्ध्वस्त झाली होती. या गावांमधल्या लोकांना 30,000 ब्लँकेट्सचं वाटप बीइंग ह्युमन तर्फे केलं गेलंय. आपल्या संस्थेतर्फे सलमान खान अनेकदा अशी सामाजिक कामं करत असतो. बिग हिरो 6 हा ॲनिमेटेड सिनेमा सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. जगभरात या सिनेमाने $62 कोटी कमाई केली. फक्त अमेरिकेत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती $22 कोटी गल्ला जमवलाय. या सिनेमाने ऑस्कर देखील पटकावला होता. वॉल्ट डिझनीने या सिनेमाची निर्मिती केली. करण जोहरने निखिल अडवाणीच्या हिरो सिनेमासाठी एक पंजाबी गाणं भेट दिलंय. निखिल अडवाणी हिरोसाठी वेगळं गाणं शोधत होता आणि त्याचवेळी करण जोहर देखील आपल्या सिनेमासाठी गीतकार कुमारकडनं गाणी लिहून घेत होता. निखिलची अडचण लक्षात आल्यावर करणने आपल्या सिनेमासाठी लिहिलेलं गाणं हिरोला दिलंय. जॅकी श्रॉफच्या हिरोचा हा रिमेक आहे. विद्या बालन सध्या भरपूर डिमांडमध्ये आहे. 3 जणींची कहाणी मोठ्या पडद्यावरती साकारण्याची संधी तिच्याकडे आली. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो, गायिका MS सुब्बलक्ष्मी आणि सुचित्रा सेन या तिघींची भूमिका साकारण्याची ऑफर विद्याला आलेली आहे. विद्या सुचित्रा सेन साकारायला उत्साही आहे. सध्या ती कथ्थकही शिकते. सुचित्रा सेन यांचा डान्स योग्य प्रकारे साकारता यावा यासाठी ती मेहनत घेते. आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.